नमस्कार, मी सागर सांगळे. शहरनामा न्यूज 24च्या वतीने आपण आता उपस्थित आहोत. काल संध्याकाळी साधारण 6 ते 7 वाजेच्या सुमारास सोशल मीडियावरती एक बातमी प्रसारित झाली. कसारा गावातील रेल्वे रुळावरतील जो पूल आहे, पूर्व पश्चिमला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे, हा पूर्णपणे कोसळलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे खड्डा या ठिकाणी पडलेला आहे. सरपंच प्रकाशवीर हे देखील या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत. ते या सगळ्या प्रकाराची पाहणी करत आहेत. मित्रांनो, हा जो रेल्वे रुळावरील पूल होता, हा देऊलवाडी, मिलिंदनगर, निंगणवाडी, पाटीलवाडी, पंचशील नगर, आनंद नगर या कसाऱ्या गावातील मुख्य नगरांना जोडणारा हा रेल्वेवरील पूल होता. काही दिवसांपूर्वी कसारा गावातील जो वलंडा पूल आहे तो देखील बंद करण्यात आला होता आणि काल रात्री जो हा प्रकार झाला, त्यामुळे हा पूल सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावलेले आहेत. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूंना पूल हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सरपंच प्रकाशवीर हे सकाळपासून या ठिकाणी घडलेल्या प्रकाराची पाहणी करतात. त्यांच्यासोबत त्यांची टीम देखील आहे. गावातील युवकांमुळे खरं तर युवकांचं कौतुक करावं की त्यांनी या ठिकाणी सतर्कतेचा इशारा गावातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेला आहे. कारण हा ज्या वेळेस प्रकार युवकांच्या लक्षात आला की पूल कोसळलेला आहे, त्या क्षणी युवकांनी दोन्ही साईडला ब्लॉकेज करून सोशल मीडियावरती इन्फॉर्मेशन टाकून की हा पूल पडलेला आहे, त्यामुळे कुठलीही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर या रोडवरून घेऊन जाऊ नये, अन्यथा कुठलाही चुकीचा प्रकार घडू शकतो. त्यामुळे आज कुठलीही काल या ठिकाणी गाडी गेलेली नाही किंवा सकाळी गेलेली नाही, त्यामुळे कुठलाही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बुलडोजर बोलवलेले आहेत. सरपंच प्रकाशवीर सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. लवकरात लवकर या रेल्वे पुलाचं काम पूर्ण व्हावं असं गावातील लोकांची मागणी आहे. खरोखर हे दृश्य खूप भयानक आहे. आपण पाहू शकता, विचारही करवत नाही. जर कुठली एखादी गाडी रात्री या पुलावरून आली असती तर खूप मोठा अनर्थ या ठिकाणी झाला असता. परंतु गावातील युवकांनी ज्या पद्धतीने जनजागृती केली आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून गावातील नागरिकांना सतर्क केलं, त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे. या पुलावरून साधारण 200-300 गाड्या वारंवार ये जाय करत असतात. साधारण 20 वर्षापूर्वी ह्याच पुलावरती फलक लावण्यात आले होते. त्या फलकावरती स्पष्टपणे हा पूल कमकुवत झालेला आहे, पूल कुठल्याही क्षणी कोसळू शकतो असं सांगण्यात आलं होतं. मात्र तरी देखील शासनाने या पुलाची दुरुस्ती केली नव्हती आणि त्यानंतर गेले 2-1 वर्षापासून या पुलाचं काम चालू होतं आणि आता हा पूल कोसळलेला आहे. नशिबाने कुठल्याही पद्धतीची इथे हानी झालेली नाही आहे, जीवितहानी झालेली नाही किंवा कुठल्या वाहनांचं नुकसान झालेलं नाही आहे. आपण पाहू शकतो सरपंच प्रकाशवीर हे सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत.